संभाव्य मंत्र्यांची यादी साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। भाजपाचे 16, शिवसेनेचे 12 मंत्री आणि राष्ट्रवादीचे 7 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर संभाव्य मंत्री कोण आहेत आपण बघतोय। भाजपाचे गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। भाजपाचे संभाव्य मंत्री कोण आहेत ते आपण पाहतो। यासोबतच शिवेंद्रराजे भोसले, राहुल कुल आणि माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे आणि गणेश नाईक हेही संभाव्य मंत्री। पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच शिवसेनेकडनं कोणाला मंत्रिपद मिळू शकतं। उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि गुलाबराव पाटील या तिघांनाही पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच प्रताप सरनाईक आणि राजेश क्षीरसागर यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। यानंतर आशिष जयस्वाल आणि निलेश राणे यांचीही मंत्रिपदावर वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे। यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं कुणाला मंत्रिपद जाऊ शकतं। धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं। हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम आणि छगन भुजबळ यांचीही पुन्हा एकदा मंत्रिपदावर वर्णी लागू शकते।